हॅलो फ्रेंड्स. तर आपण टेन्सेस हा चॅप्टर मागच्या सेशनमध्ये केला होता. पुढचा चॅप्टर आहे कंडिशनल सेंटेन्सेस. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्सचं स्पॉट देअरचं क्वेश्चन तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सवर दिसू शकतं आहे. कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय? बघा, मी समजा एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये गेलो, तिथे लिहिलं असेल 3 साबणांवर 1 कार फ्री. का लिहिलं असेल 3 साबणांवर 1 कार फ्री, पण पुढे काय लिहितील? स्टार करतील. खाली त्या स्टारचं काय मिनिंग आहे ते सांगतील. कंडिशन्स अप्लाय. काय म्हणतील? कंडिशन्स अप्लाय म्हणजेच काय? अटी लागू. अटी लागू. कंडिशन्स अप्लाय म्हणजेच काय? कंडिशन्स म्हणजे काय? अटी. कंडिशन म्हणजे अट. कंडिशन्स अटी. मग कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे काय? ज्या सेंटेन्समध्ये एखादी अट आहे, अट लागू आहे, तरच सेकंड ॲक्शन होऊ शकते. सेकंड एक्शन कंप्लीट होने के लिए फर्स्ट एक्शन पर डिपेंड होना सेकंड एक्शन का जरूरी है. उसको हम कहते हैं कंडिशनल सेंटेन्स. बघा, याच सेंटेन्सला मी कसं म्हणू शकतो? इफ यू बाय 3 soaps, if you buy 3 soaps, comma, you will get a car. काय म्हणणार? इफ यू बाय 3 soaps you will get a car. म्हणजेच काय? तर आपण एक कंडिशनल सेंटेन्स यात फ्रेम केलेला आहे. तू जर 3 साबण घेतलेस तर तुला एक कार मिळणार. इफ यू बाय 3 soaps you will get a car. तुम्ही जर लक्ष दिलं मित्रांनो, आपण इतक्यात टेन्स हा चॅप्टर शिकलेलो आहोत. इफ यू बाय 3 soaps हा कोणता टेन्स आहे बरं? आणि इफ यू विल यू विल गेट अ कार हा कोणता टेन्स आहे बरं? बरं, त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट एक गोष्ट, यात फर्स्ट ॲक्शन कोणती आहे आणि दुसरी ॲक्शन कोणती आहे? कार पहिले घेणार आहे का साबण पहिले घेणार आहेत? साबण पहिले घेणारे, कार नंतर भेटणार आहे. म्हणजे हा अशा प्रकारचा कंडिशनल आहे ज्यात फर्स्ट ॲक्शन ही सिंपल प्रेझेंट आहे आणि सेकंड ॲक्शन ही सिंपल फ्युचर आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. म्हणजेच पहिली ॲक्शन ही सिंपल प्रेझेंट, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आताच शिकलो टेन्स आपण, बरोबर आहे? आणि यू विल गेट अ कार, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सिंपल फ्युचर. इफ प्लस सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. इफ सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. इफ यू बाय 3 soaps you will get a car. मी जर पास झालो तर माझे वडील मला एक बाईको नाही, बाईक घेऊन देतील. बघा, इफ आय पास माय फादर विल गिफ्ट मी अ बाईक. इफ आय पास माय फादर विल गिफ्ट मी अ बाईक. मला सांगा पहिली ॲक्शन कोणती आहे? बाईक पहिले घेऊन देणार आहेत का तुम्ही पास पहिले होणार आहात? तुम्ही पास पहिले होणार आहात. फर्स्ट ॲक्शन सब्जेक्ट V1, सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 प्लस ऑब्जेक्ट सिंपल प्रेझेंट असतो ना, मग हा काय सिंपल प्रेझेंट. आणि माय फादर विल गिफ्ट मी अ बाईक, सब्जेक्ट प्लस विल म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आहे. इफ सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. एका सेंटेन्समध्ये 2 विल लागू शकत नाही. एका सेंटेन्समध्ये जर 2 विल आहेत तर सेंटेन्समध्ये एरर आहे. सेंटेन्समध्ये एरर आहे. बघा, इफ आय पास माय फादर विल गिफ्ट मी अ बाईक. आता तुम्ही म्हणाल सर V5चा तर एक पण नाही सांगितला. सांगतो. इफ ही फेल्स, इफ ही फेल्स
his parents will get angry. If he fails, his parents will get angry. तो जर फेल झाला तर, अगर मगर अट, फेल होण्याची अट आहे तरच अँग्री होणार आहे. इफ ही फेल्स, सब्जेक्ट प्लस V5, देखा V5 का आ गया, सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 प्लस ऑब्जेक्ट काय असतो, सिंपल प्रेझेंट असतो. इफ ही फेल्स हिज पेरेंट्स, सब्जेक्ट विल, फ्यूचर है, सिंपल फ्यूचर है. इफ सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्यूचर. इफ सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्यूचर. कंडिशनल सेंटेन्स आहे, त्याच्या फेल होण्याची अटच आहे तरच ते अँग्री होणार आहे. अट आहे ती. इफ ही फेल्स हिज पॅरेंट्स विल गेट अँग्री. पुढे, इफ द कॉस्ट रिड्युसेस, इफ द कॉस्ट रिड्युसेस, किंमत कमी झाली तर, इफ द कॉस्ट रिड्युसेस आय विल बाय द शर्ट. किंमत जर कमी झाली तर मी हा शर्ट विकत घेईल. इफ द कॉस्ट रिड्युसेस, द कॉस्ट सब्जेक्ट रिड्युसेस V5, सब्जेक्ट विल बाय, फ्यूचर सिंपल फ्यूचर. इफ सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्यूचर. अट आहे. मग याला काय म्हणतात, हा जो स्ट्रक्चर आहे याला काय म्हणतात. अजून दुसरा कुठला स्ट्रक्चर आहे का सर? हां, असे किती स्ट्रक्चर्स आहेत सर, ते आपण सगळं या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. बघा, डेफिनेशन जसं मी तुम्हाला सांगितलं तेच. वेन टू ॲक्शन्स टेक प्लेस वन आफ्टर दी अदर वेअर द सेकंड ॲक्शन डिपेंड्स अपॉन दी फर्स्ट, इट इज कॉल्ड अ कंडिशनल सेंटेन्स. जसं की मी सांगितलं, फर्स्ट ॲक्शनवर सेकंड ॲक्शन डिपेंड करेल. फर्स्ट ॲक्शन झाली तरच सेकंड ॲक्शन होणार आहे. सेकंड ॲक्शन खुद से नहीं हो सकती. सेकंड ॲक्शन खुद से नहीं हो सकती, वो डिपेंड करती है फर्स्ट ॲक्शन पे. फर्स्ट ॲक्शनवर डिपेंड करते. जसं की खालचं थर्ड स्टेटमेंट बघू, कारण स्ट्रक्चर वेगळे वेगळे. आपण हा स्ट्रक्चर बघून झालेला आहे. बघा, इफ यू वर्क हार्ड यू विल सक्सीड. पहिले हार्डवर्क करेल का पहिले यश मिळेल? यश नंतर मिळेल. पहिले हार्डवर्क करण्याची अट आहे, पहिली ॲक्शन हार्डवर्क करण्याची आहे. इफ यू वर्क हार्ड, सिंपल प्रेझेंट, फर्स्ट ॲक्शन. यू विल सक्सीड, सिंपल फ्यूचर, सेकंड ॲक्शन. सेकंड ॲक्शन जेव्हा जेव्हा फर्स्ट ॲक्शनवर डिपेंड करेल तो सेंटेन्स कंडिशनल सेंटेन्स असेल. तिघही सेंटेन्समध्ये सेकंड ॲक्शनच फर्स्ट ॲक्शनवर डिपेंड करते आहे, पण स्ट्रक्चर वेगळा वेगळा आहे. आपण सध्या ह्या स्ट्रक्चरवर लक्ष देतो आहे. इफ, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्यूचर, ह्या स्ट्रक्चरकडे सध्या आपण लक्ष देतोय. बाकी सगळे स्ट्रक्चर पण आपण बघणारच आहोत. पण कोणत्याही कंडिशनल सेंटेन्समध्ये सेकंड ॲक्शन ही फर्स्ट ॲक्शनवर डिपेंड करते. इट इज नॉट नेसेसरी की सेकंड ॲक्शन ही नेहमी ह्या पोझिशनला असेल. सेकंड ॲक्शन ह्या पोझिशनला पण असू शकते. यू विल सक्सीड इफ यू वर्क हार्ड. चला बघूनच घेऊ. बघा आता परत, यू विल सक्सीड इफ यू वर्क हार्ड. पहिले काय होणार आहे? पहिले यश मिळणार आहे का पहिले हार्डवर्क करणार आहे? पहिले हार्डवर्क करणार आहे आणि यश नंतर मिळणार आहे. म्हणजे सेकंड ॲक्शन ही पहिले आली, पण काय फरक पडला? डिपेंड तर हीच याच्यावर करते ना. सेकंड ॲक्शनच फर्स्ट ॲक्शनवर डिपेंड करते. यू विल सक्सीड, तू यशवंत होशील जर तू हार्डवर्क केलं तर. परत बघा, सेकंड ॲक्शन ही सिंपल फ्युचरमध्येच आहे. पोझिशन कुठेही असो, इथे असो का इथे असो, सेकंड ॲक्शन सिंपल फ्युचरमध्येच आहे. आणि फर्स्ट ॲक्शन ही सिंपल प्रेझेंटमध्येच आहे. फर्स्ट ॲक्शन ही सिंपल प्रेझेंटमध्येच आहे. यू विल सक्सीड इफ यू वर्क हार्ड. यू वर्क हार्ड सिंपल प्रेझेंट, यू विल सक्सीड सिंपल फ्युचर. जेव्हा जेव्हा सेकंड ॲक्शन ही फर्स्ट ॲक्शनवर डिपेंड करेल, अट आहे की फर्स्ट ॲक्शन झाली तरच सेकंड ॲक्शन होणार आहे, अशा सेंटेन्सला आपण मित्रांनो कंडिशनल सेंटेन्स असं म्हणतो. मग स्ट्रक्चर्स बघूया. कनेक्टर्स पण सांगतो मी तुम्हाला. सध्या इकडे लक्ष द्या. फर्स्ट कंडिशनल, आपण जो स्ट्रक्चर शिकलो, जो स्ट्रक्चर मी तुम्हाला आता सांगितला, तो आहे फर्स्ट कंडिशनलचा स्ट्रक्चर. काय आहे फर्स्ट कंडिशनलचा स्ट्रक्चर? इफ, नंतर सिंपल प्रेझेंट, नंतर सिंपल फ्युचर. हा असतो फर्स्ट कंडिशनलचा स्ट्रक्चर जो आपण आतापर्यंत बघितला आहे. इफ नंतर काय? इफला लागून लगेच सिंपल प्रेझेंट, लगेच त्याच्या पुढे सिंपल फ्युचर टेन्स हवा. लक्ष द्या, नीट बघा.
इफ आय विल कम टू दिल्ली आय विल मीट यू. मी तुम्हाला आधीच सांगितलं एका सेंटेन्समध्ये 2 विल नाही असू शकत. एका सेंटेन्समध्ये जर 2 विल आहे तर तो सेंटेन्स चुकीचा असतो. 1 सेंटेन्स कॅनॉट हॅव 2 विल. मग आता बघा कोणता विल काढायचा आणि कोणता विल राहू द्यायचा. आधी भेटणार आहे का आधी दिल्लीला जाणार आहे. आधी भेटणार आहे का आधी दिल्लीला जाणार आहे. ऑब्व्हियसली आधी दिल्लीला जाणार आहे मग भेटणार आहे. फर्स्ट ॲक्शन ही दिल्लीला जाण्याची आहे, दुसरी ॲक्शन ही भेटण्याची आहे. आणि आपण आता बघितलं की फर्स्ट ॲक्शन असते ती सिम्पल प्रेझेंट असते आणि दुसरी ॲक्शन जी असते ती सिम्पल फ्युचर असते. मग आय विल मीट यू ही तर ऑलरेडी सिम्पल फ्युचरमध्ये आहे म्हणजे याच्यात चेंजेस करायची गरज नाही. पण आय विल कम टू दिल्ली म्हणजे हे तर सिम्पल प्रेझेंट नाही, हा विल काढावा लागणार. आत्ता झालं हे सब्जेक्ट प्लस V1, आत्ता झालं हे सिम्पल प्रेझेंट. इफ आय कम टू दिल्ली आय विल मीट यू. इफ आय कम टू दिल्ली आय विल मीट यू. पहिला विल काढला आहे, पहिला विल काढला आहे. बरोबर. इफ माय फ्रेंड डजंट कम आई नीड द कार. सपोज मैं अपने डैड से बात कर रहा हूँ कि मेरा दोस्त अगर मुझे लेने नहीं आया तो मुझे आपकी कार की जरूरत पडेगी. जर माझा मित्र मला घ्यायला नाही आला पप्पा तर मला तुमच्या कारची गरज पडेल. मग पहिली ॲक्शन कारची गरज पडण्याची आहे का पहिली ॲक्शन मित्र नाही आलाची आहे. अरे मित्र जर नाही आला तर कार नेणार आहे ना. मग पहिली ॲक्शन मित्र नाही येण्याची आहे. पहिली ॲक्शन सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते. फ्रेंड सब्जेक्ट डझंट V5 नेगेटिव्ह है क्या फरक पडता है. म्हणजेच काय हा तर सिंपल प्रेझेंट आहे. इफ माय फ्रेंड डझंट कम ये सिंपल प्रेझेंट है. नंतर सिंपल फ्युचर पाहिजे आय नीड द कार. हा तर परत सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट म्हणजे सिंपल प्रेझेंट झाला. नाही याला सिंपल फ्युचर बनवावं लागणार. आय विल नीड द कार. इफ माय फ्रेंड डझंट कम आय विल नीड द कार. जर माझा मित्र नाही आला तर मला कारची गरज पडेल. इफ माय फ्रेंड डझंट कम आय विल नीड द कार. इफ आय कम टू दिल्ली आय विल मीट यू. आता थर्ड क्वेश्चन बघा. इफ इट रेन्स आय गो टू द बीच. आधी पाऊस पडणार का बीचवर जाणार. आधी पाऊस पडणार. काही काही लोकांना यार पावसात आवडतं बीचवर जायला मग आधी पाऊस पडणार. मग जर पाऊस पडणार तर हे सिंपल प्रेझेंट पाहिजे. फर्स्ट ॲक्शन आहे का. हो आहे. सब्जेक्ट प्लस V5 सिंपल प्रेझेंट आहे. इफ इट रेन्स आय विल गो टू द बीच. इफ इट रेन्स आय विल गो टू द बीच. आय गो टू द बीच नाही. इफ इट रेन्स आय विल गो टू द बीच. बरोबर. इफ इट रेन्स आय विल गो टू द बीच. पाऊस जर पडला तर मी बीचवर जाणार. ठीक आहे. मग आता अजून सेंटेन्सेस आपण करूया. जर मी म्हटलं इफ यू विन. जर तू जिंकलास मॅच. इफ यू विन तुला पार्टी देतो. तू जिंकलास तर तुला पार्टी देतो. इफ यू विन आय विल गिव्ह यू अ पार्टी. इफ यू विन आय विल गिव्ह यू अ पार्टी. फर्स्ट ॲक्शन पार्टी देण्याची आहे का फर्स्ट ॲक्शन जिंकण्याची आहे. ऑब्व्हियसली फर्स्ट ॲक्शन जिंकण्याची आहे. ती सिंपल प्रेझेंटमध्ये पाहिजे. सब्जेक्ट प्लस V1 ऑब्व्हियसली सिंपल प्रेझेंट आहे. आय विल गिव्ह यू अ पार्टी सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट सिंपल फ्युचर. इफ यू विन आय विल गिव्ह यू अ पार्टी. इफ यू विन आय विल गिव्ह यू अ पार्टी. बरोबर. मग बघा. इफ यू मैरी मी. इफ यू मैरी मी इसी को मैं सब्जेक्ट बदल के इफ शी कर देता हूं तो ऑब्वियसली बात है ऑब्वियस सी बात है इफ यू मैरी मी कारण यूला V1. इफ शी मॅरीज मी का कारण ही शीटला V5 यू V1 यूला V1 ही शीटला V5. इफ यू मॅरी मी इफ शी मॅरीज मी काय होणार पुढे. हां इफ यू मॅरी मी आय विल कीप यू हॅपी. इफ यू मॅरी मी आय विल कीप यू हॅपी. तू जर माझ्याशी लग्न केलंस तर मी तुला खूप सुखात ठेवेल आनंदात ठेवेल. इफ यू मॅरी मी पहिले मॅरी करेल का पहिले सुखात ठेवेल. ऑब्व्हियसली पहिले मॅरी करेल. सिंपल प्रेझेंट. पहिली ॲक्शन ही सिंपल प्रेझेंट. दुसरी ॲक्शन ही सिंपल फ्युचर. पहिली ॲक्शन सिंपल प्रेझेंट दुसरी ॲक्शन सिंपल फ्युचर. इफ यू मॅरी मी
आय विल कीप यू हॅपी. आता थर्ड पर्सनला सांगतोय आपण, तिसऱ्या व्यक्तीला सांगतोय. जर तिने माझ्याशी लग्न केलं, डायरेक्ट तिच्याशी नाही बोलत आहे, तिसऱ्याशी बोलतोय. इफ शी मॅरीज मी शी विल बी व्हेरी हॅपी. तिने जर माझ्याशी लग्न केलं तर ती खूप आनंदात राहील. इफ शी मॅरीज मी शी विल बी व्हेरी हॅपी. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 म्हणजे सिम्पल फ्युचर. दुसरी ॲक्शन सिम्पल फ्युचर, पहिली ॲक्शन सिम्पल प्रेझेंट. इफ यू मॅरी मी, इफ शी मॅरीज मी, इफ आय मॅरी हर, इफ ही मॅरीज मी, इफ ही मॅरीज हर. बरोबर. मग मी म्हटलं इफ इंडिया किंवा त्यापेक्षा अजून छान, इफ पाकिस्तान डिक्लेअर्स अ वॉर, इफ पाकिस्तान डिक्लेअर्स अ वॉर, इफ पाकिस्तान डिक्लेअर्स अ वॉर. जर पाकिस्तानने वॉर डिक्लेअर केलं, सब्जेक्ट V5 ऑब्जेक्ट सिम्पल प्रेझेंट. पहिली ॲक्शन आहे पाकिस्तान वॉर डिक्लेअर करण्याची. इफ पाकिस्तान डिक्लेअर्स अ वॉर, पाकिस्तान विल लूज, पाकिस्तान विल लूज, LOSE वाला लूज. सब्जेक्ट विल V1 म्हणजेच सिम्पल फ्युचर. सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर. फर्स्ट ॲक्शन सिम्पल प्रेझेंट, सेकंड ॲक्शन सिम्पल फ्युचर. इफ पाकिस्तान डिक्लेअर्स अ वॉर, पाकिस्तान विल लूज. पाकिस्तानने जर 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 पाकिस्तानने वॉर डिक्लेअर केलं, युद्धाची घोषणा केली, तर पाकिस्तान हारून जाईल. इफ पाकिस्तान डिक्लेअर्स अ वॉर, पाकिस्तान विल लूज. इफ सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर. इफ यू मेस विथ मी, इफ यू मेस विथ मी, तू जर माझ्या नादी लागलास, इफ यू मेस विथ मी, आय विल पंच यू, आय विल पंच यू. तू जर माझ्या नादी लागला तर मी तुला बुक्का हानीन. इफ यू मेस विथ मी, आय विल पंच यू. सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट सिम्पल प्रेझेंट. पहिली ॲक्शन नादी लागण्याची, दुसरी ॲक्शन पंच करण्याची, सिम्पल फ्युचर. आय विल पंच यू, सब्जेक्ट विल V1 ऑब्जेक्ट, सिम्पल फ्युचर. सिम्पल फ्युचर शिकलो आहे आपण टेन्सेसमध्ये, शिकलो आहे आपण टेन्सेसमध्ये. बरोबर. इफ यू मेस विथ मी, आय विल पंच यू. चला, सगळ्यांना समजलं आहे का? एकदा नीट बघा, गो थ्रू करा, एकदा नीट बघा. चला, इफ नंतर सिम्पल प्रेझेंट, नंतर सिम्पल फ्युचर. फर्स्ट ॲक्शन ही सिम्पल प्रेझेंट आणि सेकंड ॲक्शन ही सिम्पल फ्युचर. म्हणजे फर्स्ट ॲक्शनचा स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 एवढाच असू शकतो, किंवा ऑब्जेक्टही लागू शकतो, ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह. बरोबर. आणि सिम्पल फ्युचर म्हणजे सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सिम्पल फ्युचर. पहिली ॲक्शन ह्या स्ट्रक्चरमध्ये, सेकंड ॲक्शन या स्ट्रक्चरमध्ये. इफ सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर. थोडेसे ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्स करूया. इफ देर इज अ सुनामी, इफ देर इज अ सुनामी, इफ देर इज अ सुनामी. आता बघा, आपला बिना स्ट्रक्चरवाला सिम्पल प्रेझेंट, देर इज अ सुनामी. सब्जेक्ट प्लस V1 प्लस V5 फॉलो न करणारा सिम्पल प्रेझेंट. आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, सिम्पल प्रेझेंट. शी इज अ डॉक्टर, शी इज अ टीचर, सिम्पल प्रेझेंट. स्ट्रक्चर न फॉलो करता. बघितलंय आपण हे टेन्समध्ये. इफ देर इज अ सुनामी,
देर विल बी अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. जर सुनामी आली तर तबाही मचून जाईल. तबाही मच जाएगी भैया. अगर सुनामी आएगी तो तबाही मच जाएगी. इफ देर इज अ सुनामी देर विल बी अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. सिंपल फ्यूचर, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्यूचर. फर्स्ट ॲक्शन सुनामी येण्याची, मग तबाही. पहिले सुनामी फिर तबाही. इफ देर इज अ सुनामी देर विल बी अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. इफ इट इज अ बॉय, जर मुलगा असेल तर, पता नहीं है लड़का होने वाला है या लड़की होने वाली है, पेड़ा आहे की बर्फी आहे. इफ इट इज अ बॉय आय विल नेम हिम, क्या नाम दू? क्षितिज. इफ इट इज अ बॉय आय विल नेम हिम क्षितिज. जर मुलगा आहे तर त्याचं नाव मी क्षितिज ठेवेल. इफ इट इज अ बॉय आय विल नेम हिम क्षितिज. इफ इट इज अ गर्ल, सिंपल प्रेझेंट, आय विल नेम हर क्षितिजा. पहिले कळेल ना मुलगा आहे का मुलगी आहे, म्हणजे फर्स्ट ॲक्शन मुलगा आहे हे कळालं, मग नाव दिलं. सेकंड ॲक्शन सिंपल फ्युचर. पहिले कळालं मुलगी आहे, फर्स्ट ॲक्शन सिंपल प्रेझेंट, मग नाव दिलं क्षितिजा, सेकंड ॲक्शन सिंपल फ्युचर. इफ इट इज अ बॉय आय विल नेम हिम क्षितिज. इफ इट इज अ गर्ल आय विल नेम हर क्षितिजा. ठीक आहे, समजता आहे. बिना स्ट्रक्चर फॉलो करने वाले, सब्जेक्ट प्लस V1 V5 प्लस ऑब्जेक्ट न असता इज एम वाले, हा किंवा आर वाले, जसं की इफ दे आर पोलाइट, जर ते माझ्याशी नीट वागले. इफ दे आर पोलाइट, इफ दे आर पोलाइट आय विल बिहेव प्रॉपरली. आय विल बिहेव प्रॉपरली. जर ते पोलाइटली माझ्याशी वागले तर मी खूप चांगल्या प्रकारे बिहेव करेल. दे आर पोलाइट, सिंपल प्रेझेंट टेन्स. फर्स्ट ॲक्शन त्यांच्या पोलाइट असण्याची आहे, मगच मी चांगला बिहेव करेल. इफ दे आर पोलाइट, सिंपल प्रेझेंट, फर्स्ट ॲक्शन. सेकंड ॲक्शन आय विल बिहेव प्रॉपरली, सिंपल फ्युचर. इफ सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. दे आर पोलाइट, सिंपल प्रेझेंट, कसे आहेत? पोलाइट आहेत. दे आर पोलाइट, आय विल बिहेव प्रॉपरली. सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. आय होप सगळ्यांना समजतं आहे. आय होप सगळ्यांना हे समजतं आहे. मग मी तुम्हाला एक टास्क देतो. आता तुम्हाला मी एक टास्क देतो. जर पाऊस पडला तर पिकं मरून जातील. सपोज पिकं खराब होऊन जातील, मरून जातील. करा फ्रेम. जर पाऊस पडला तर पिकं खराब होतील किंवा पिकं मरून जातील. करो फ्रेम. चला, टास्क आहे तुम्हाला सगळ्यांना. जमायला पाहिजे आता. इफ इट रेन्स, पाऊस पडला तर द क्रॉप्स विल डाय. द क्रॉप्स विल डाय. इफ इट रेन्स द क्रॉप्स विल डाय. आता जर पाऊस पडला तर पिकं मरून जातील, पिकं खराब होऊन जातील. पहिले पाऊस पडणार, सिंपल प्रेझेंट, मग पिकं खराब होणार, सिंपल फ्युचर. सेकंड ॲक्शन, फर्स्ट ॲक्शन, फर्स्ट ॲक्शन, सेकंड ॲक्शन. मग तुम्हाला मी दुसरं कंडिशन दिलं. तू जर अभ्यासाला इग्नोर केलंस,
तर तू फेल होशील. तू जर स्टडिंगला, अभ्यासाला इग्नोर केलंस तर तू फेल होशील. चला करा बरं. काय येणार? यायला पाहिजे, आता जमायला पाहिजे. सोपं आहे बघा. इफ यू इग्नोर स्टडिंग यू विल फेल. पहिले अभ्यासाला इग्नोर करणार, फर्स्ट ॲक्शन सिम्पल प्रेझेंट, यू विल फेल. सेकंड ॲक्शन सिम्पल फ्युचर, सेकंड ॲक्शन सिम्पल फ्युचर. इफ यू इग्नोर स्टडिंग यू विल फेल. आता सर प्रत्येक याच्यात यू यू आय आय नको, ही शी पण करूया. करा मग. इफ ही इग्नोर्स स्टडिंग, आता काय म्हणून जाणार? इग्नोर्स, यू होतं तेव्हा इग्नोर, हिला V5. इफ ही इग्नोर्स स्टडिंग ही विल फेल, ही विल फेल. बरोबर. इफ ही इग्नोर्स स्टडिंग ही विल फेल. बरोबर. मग ती जर मला सोडून गेली तर, ती जर मला सोडून गेली तर, लावा बरं इमॅजिनेशन लावा तुमचं. ती जर मला सोडून गेली तर कसं फ्रेम कराल? आणि इमॅजिनेशन लावा तर तुम्ही काय कराल असं. बघा. इफ शी लीव्स मी, इफ शी लीव्स मी, ती जर मला सोडून गेली तर, आय विल बी सॅड हॅपी, जे लिहायचं लिहा, सॅड. ती जर मला सोडून गेली तर मी उदास होईल. पहिले सोडून जाणार की तुम्ही उदास होणार? सोडून जाणार. पहिली ॲक्शन सिम्पल प्रेझेंट टेन्स. इफ शी लिव्स मी आय विल बी सॅड. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बी हा V1 असतो ना, बी V1 आहे. बीन V3, बी V1, बीइंग V4. सिम्पल फ्युचर. सेकंड ॲक्शन इफ शी लिव्स मी आय विल बी सॅड. ती जर मला सोडून गेली तर मी खूप दुःखी होईल. इफ शी लिव्स मी आय विल बी सॅड. इफ ही प्रपोजेस, त्याने जर मला प्रपोज केलं लग्नासाठी तर, इफ ही प्रपोजेस, सांगा मग पुढचं. इफ ही प्रपोजेस इफ ही प्रपोजेस, त्याने जर लग्नाची मागणी घातली तर, सब्जेक्ट प्लस V5 सिम्पल प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट आहे. फर्स्ट ॲक्शन सिम्पल प्रेझेंट. इफ ही प्रपोजेस आय विल से यस, आय विल से यस. त्याने जर लग्नाची मागणी घातली तर मी हो म्हणेल. सब्जेक्ट प्लस V1, आय मीन सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सिम्पल फ्युचर. सेकंड ॲक्शन सिम्पल फ्युचर. इफ ही प्रपोजेस आय विल से यस. बरोबर. आय होप सगळ्यांना फर्स्ट कंडिशनल काय आहे, पहिली गोष्ट कंडिशनल काय आहे ते समजलं असेल. अट, अटी लागू, प्रपोज केलं तर हो म्हणणार आहे. तर, जर तर, कंडिशनल.
इफ ही प्रपोजेस आय विल से येस. समजतंय सगळ्यांना? आय होप फर्स्ट कंडिशनलचा हा पार्ट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. इफ, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर. पुढचे अजून स्ट्रक्चर्स आहेत ते आपण बघणारच आहेत. ठीक आहे, प्लीज रिवाईज करा. स्टेटमेंट जेवढे लिहून दिले ते रिकॉल करा. तुम्ही स्वतः इमॅजिन करून अजून सेंटेन्सेस बनवा. जर तरचे बनवा ना, सोपे आहे. जर मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर काय कराल? हां, जर मला लॉटरी लागली तर काय कराल? जर मला नवीन कार घेऊन दिली तर काय करणार? हां, जर मी पहिला आलो तर काय करणार? हां, जर मला हरवलेली कोणाची पर्स सापडली तर काय करणार? हां, बरोबर. जर मी प्रधानमंत्री झालो तर काय करणार? जर तरच्या भरपूर सेंटेन्सेस तुम्हाला सापडतील. त्या तुम्ही इंग्लिशमध्ये ह्या स्ट्रक्चरमध्ये, फर्स्ट कंडिशनलच्या स्ट्रक्चरमध्ये फ्रेम करून बघा. एवढंच लक्षात ठेवा की एका सेंटेन्समध्ये दोन विल लागत नाही. एका सेंटेन्समध्ये, एका ओळीत दोन विल लागत नाही. ठीक आहे, एका साईडला सिम्पल प्रेझेंट, दुसऱ्या साईडला सिम्पल फ्युचर. पहिली ॲक्शन फर्स्ट कंडिशनलमध्ये नेहमी सिम्पल प्रेझेंटमध्ये राहणार, दुसरी ॲक्शन सिम्पल फ्युचरमध्ये राहणार. दुसरी ॲक्शन डिपेंड करेल फर्स्ट ॲक्शनवर. फर्स्ट ॲक्शन झाली तरच सेकंड ॲक्शन होणार आहे. याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्सचा फर्स्ट कंडिशनलचा स्ट्रक्चर. आय होप सगळ्यांना फर्स्ट कंडिशनलचा एवढा पार्ट कळाला आहे. अजून पार्ट संपलेला नाही. फर्स्ट कंडिशनलचे अजून थोडेसे स्ट्रक्चर्स आहेत, ते आपण उद्या बघूयात. पुढच्या सेशनमध्ये बघूया. टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच.